आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला, ते मॅप बनवणार तरच होणार. सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबाचा फोन आला, ती म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो, तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला का नाही फेकून. तसं माझं म्हणणं पाहिजे आहे, तुमच्या मध्येच मी 100% सहमत आहे. त्याच्या नोंदी आहेत, त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले तो बावनकुळे म्हटले 22 लाख देऊ आपण थोड्या. अशा व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला, आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकले. आमची बद काहीच भांडण नाही मग दुसरं काय करू आपण. आणि काय आता आणखीन पारदर्शकच व्हा. म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय, तुमच्या हिताच सांगतोय मी, तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख. कोण? बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. समजून घ्या, तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला म्हणून तुम्ही द्यावं लागेल, तुमचे भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी राहिली आम्ही लगेच करतो, जी असेल ती करून देऊन टाकू. प्रत्येक वेळेस कमी होत आहे ना. नाही होत. याच्यामध्ये अजून एक आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता, सांगू सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलं. साहेब आले म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती ह्या आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागले, त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात, इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिले त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. दादा शिंदे साहेबांचं दबाव सगळ्यांवर तुमचं आहे. शिंदे साहेब तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचे प्रमाणपत्र रद्द अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. याच्यामध्ये अजून एक आकडेवारी सांगायची. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता ह्या पेजवरचं तुम्हाला वाचून दाखवतो की 1,30,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. तर नामंजुरांची संख्या 30 आहे. 23 पासून. हा 23 पासून ते समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला समितीनं. त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना. मग ते समजा त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय, म्हणजे गठीत केल्यापासून. हो. तर अखेर पूर्ण दिले त्यांनी इथं 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी. 1980 हे लफडा आलं कुठून शिंदे समिती असं म्हणते. मी सांगतो साहेब, एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58चे 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केलं तुम्ही? 58 लाखचे 58 लाख केले. राहिले हाती जी काय राहिलं म्हणजे आपण वरचे सोडून देऊ, थोडंसं काय होत नाही. हातमुडी असते आमच्याकडे शेंगा उकरायला गेल्यावर, तशी ती वरचे सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख, 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14 लाख 24. हा 14/31 दाखल झाले, 14/24 दिले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये डिसेंबरची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल. दिले ना, हे काय 14-24 म्हटलं हे दिले आणि हे काय समिती गठीत झाल्यानंतर. हे छत्रपती शिवाजीनगरची आहे 37 लाख नाही. वितरित केले. अगोदरची आपण 23च्या अगोदरची केली. आणि तेच ना आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ती पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. मग ते आपण आपल्याला काय करायचं? 2 कोटी असतील तसे. नाही, लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही? यांचा झाला. 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काढून टाकू.